नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, जय देवी, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो पुढे द्या सगळ्यांना, पुढे द्या सर्वांकडे पुढे जय नमो नमो बुद्धाय। यानंतर सर्वांनी आपले जे पंचशीलीय दुपट्टे आहेत ते घडी करून त्या दुपट्ट्याची आपण सर्वांकडे देऊ। ज्यांना आपल्याला काही आहे, आजचा कार्यक्रम हा सुद्धा वसंत मेश्रामच्या घरचा अविस्मरणीय आहे। त्यांच्या येणाऱ्या मंडळींना, नातेवाईकांना हे सर्व दाखवण्यालायक आहे। म्हणून आजचा फोटो, आजचा कार्यक्रम, त्याचे व्हिडिओग्राफी हे पूर्ण तुम्ही व्हॉट्सअप उघडला, युट्यूब उघडला, फेसबुक उघडला, धम्म आपल्या दारी हा एवढा शब्द टाकला की आपला कार्यक्रम पूर्ण तिथे दिसतो आहे। आजचा हा कार्यक्रम आपल्याला युट्यूबवर, फेसबुकवर दिसेल, म्हणून ही आजची अविस्मरणीय आठवण आहे। आज 5 एप्रिल बाबासाहेबांचं 4 एप्रिल 1906 आणि त्या दिवसाला स्मरण करून आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले। जगाला बुद्धाची गरज आहे। बुद्ध हा निर्माण करण्यासाठी घरातूनच निर्माण करावं लागतं। धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय भाग 26 दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी मेश्राम कुटुंब मानेवाडे नागपूर यांच्याकडे। संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची। बघा ग्राफिनवर्ड न्यूजवर काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा परिचय। नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, साधु साधु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। अतिशय आनंदित वातावरणामध्ये आपण सर्व धम्माला वसंत मेश्रामच्या घरी घेऊन आलो आहोत। जेव्हा आपण त्यांच्या घरी धम्माला घेऊन येत होतो तेव्हा चौबाजूने चौकडून लोक आपल्याकडे एक वेगळ्या आनंदमय वातावरणाच्या नजरेने बघत होती। एवढी मोठी माणसं पंचशीलाची दुपट्टे घेतलेली आहे। बुद्धं शरणं गच्छामि हा टोनी चॅन्टिंग करत जात आहे। कोणाच्या घरी तरी जात असावे असं एक करुणामय भाव, मातृभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। आणि आपण जेव्हा सरांच्या घरी आलो, सरांनी आपल्या सर्व धम्म बांधवावर फुलाचा पाकळीचा वर्षाव केला। आनंदमय वातावरणात त्यांनी आपल्या घरात आपल्याला स्वीकारलं आणि धम्माला आता त्यांनी त्यांच्या घरामध्ये घेतलेलं आहे। आपण धम्माला घेऊन आलो, त्यांच्या घरात आणलेला आहे। नेमकं धम्म काय, कशासाठी धम्माला आपण घेऊन आलो? धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग। जो व्यक्ती या मार्गावर जाईल त्या व्यक्तीचा कल्याण होईल। कारण पूर्वीच्या काळी आम्हाला कोणती तरी शक्ती आमचा कल्याण करेल, ती शक्तीवरच आम्हाला विश्वास ठेवायचा आणि म्हणून आपण रात्रंदिवस त्या शक्तीचा उपास करत होतो, तपास करत होतो। त्या शक्तीला कोणी देव म्हणायचे, कोणी देवी म्हणायची, कोणी एखादा बाबा म्हणायचा।
आणि ह्या बाबा आमचा कल्याण करेल अशी आमची भावना आमच्या मनात रुजवली होती आणि पिढी जात आम्ही त्याच भावनेत रुजल्या गेल्यामुळे कधीतरी तो देव ती शक्ती पुढे येईल आणि आमचा कल्याण करेल. परंतु आम्ही सातत्याने त्या देवीची पूजा अर्चना करत गेलो. कोणताही देव कधी आम्हाला कोणत्याही प्रसंगी पावला नाही. कधी आमच्या जीवनातला जे काही चढ उतार त्यांनी कधीच बघितलं नाही. कधीच आमच्या चुलीपर्यंत येऊन पोहोचला नाही. कधी आमच्या अंगावर असलेले कपडे त्यांनी बघितले नाही. जेवढे मळकट राहतील, जेवढे गंदगी राहतील, जेवढे दुर्गंधी राहतील, जेवढे उपाशी राहतील, तेवढे तो देव आमच्याकडे चांगल्या नजरेने बघत होता आणि जास्तीत जास्त त्या दरदरीत कसे जातील हीच भावना ठेवणारा तो देव. पण आम्हाला माहीतच नव्हता की हा देव असा करतो म्हणून. या देवाला हटवण्यासाठी आमच्याकडे आपल्यासारखा बुद्धिजीवी जन्माला आला. त्या बुद्धीला विकसित केलं आणि विकसित करून सांगितलं की जे काही गोष्ट आपण घडते करते तो कोणता देव करत नाही, ती तुम्हीच करता. म्हणजे तुमच्या जीवनाचे करते हरते तुम्हीच आहात. म्हणून तुम्हाला जागवणं गरजेचं आहे. म्हणून तुमची बुद्धीचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणून आपण आल्या आल्या या ठिकाणी बुद्धांची वंदना घेतली. बुद्धांची वंदना म्हणजे बुद्धीची वंदना. त्या बुद्धीला आपण एवढं विकसित करू की आपल्या बुद्धीमुळे आपला कल्याण होईल आणि आपल्या मित्रमंडळीचा कल्याण होईल, आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल, आपल्या समाजाचं कल्याण होईल, आपल्या देशाचं कल्याण होईल. अशी बुद्धी तुम्ही विकसित करा. त्या बुद्धीला गौरवान्वित करा. ती बुद्धी आपल्याला आणि त्या बुद्धीचा आपण नेहमी वावाकी करण्यासाठी आपण या ठिकाणी बुद्धीचा वावाकी करणारे मार्ग शोधले. हे मार्ग आपल्याला माहित नव्हते. परंतु एक महामानव जन्माला आला आणि त्यांनी शोध घेतला. कारण या देशांमध्ये जी काही विषमता निर्माण केलेली आहे ती कोणी केली? ही मानव निर्मित आहे. त्या मानवाने आपली पोट भरण्यासाठी, आपली स्वतःची मिरवण्यासाठी त्यांनी सर्व गोष्टी घडवलेला आहे. तो मिरवणारा कोण आहे? ते मिरवणाऱ्याचा शोध घेणं गरजेचं आहे. या देशांमध्ये एक रोग लावला. त्या रोगाचं नाव आहे जात. त्या माणसाला जातीत वाटून टाकलं आणि जातीत वाटल्यामुळे जातीची कामं दिल्या गेली आणि जातीतल्या माणसाने समजायचं की तुमचा कल्याण कोणीतरी शक्ती येईल आणि तुमचा कल्याण करेल. मग आता पाहता भारतामध्ये कितीतरी देऊळ आहेत, कितीतरी देऊळ आहे. त्या दिवशी सर्वे आला की भारतातील देवळाची संख्या 5 लाखांच्या वर आहे. आणि या देवळाचं उत्पन्न भारत सरकारचा जो बजेट असतो त्या बजेटच्या 2.5 पटीने तो देवळांचा उत्पन्न आहे. म्हणजे तो देव कोणाला काही देत नाही. त्या देवाची एवढी मानसिकतेने गुलामी बनवून टाकली आणि मानसिक गुलाम माणूस आता आपण बघतच आहोत. अशोक खरातचं प्रकरण म्हणजे मानसिक गुलामीत असलेली माणसं किती शिकलेला असेल पण डोकं नसेल तर काही कामाचं नाही. शिक्षणाची प्रक्रिया त्यांनी नवीनच तयार केलेली आहे. तुम्ही शाळेत जा, शाळेत गेल्यानंतर शिक्षण तुम्हाला मिळेल, परंतु तुमचे पास होण्याचा क्रायटेरिया निर्माण केला. पास होण्यासाठी त्यांनी 100 मार्काचा पेपर आहे, परंतु 35 मार्कांनी पास होता. आज आमची पोरं जे शिकत आहे पहिली वर्गी पासून तर 10व्या वर्गापर्यंत आणि त्या पोरांना पास होण्यासाठी कमीत कमी 35 मार्काची गरज आहे. 35 मार्क मिळेल आणि तो पोरगा पास होतो एवढ्याने त्यांचं संपते का? नाही. त्या 35 मध्ये 20 मार्क शाळेने ठेवलेले आपल्या जवळ. त्या पोराला 20 मार्क दिल्या जातात. 20 मार्क दिल्यात फक्त पोराला 15 मार्क कमवायचे असतात आणि 15 मार्कासाठी रिकामी जागा 5 मार्काची. 5 मार्काचा जोड्या लावा आणि 5 मार्काचं एका वाक्यात शब्दाचे उत्तर एका शब्दात. म्हणजे त्या विद्यार्थ्याला शिक्षण तर घेतलं पाहिजे पण बेवकूफ निर्माण झाला पाहिजे, बिना डोक्याचा निर्माण झाला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण खरं आणि खोटं कळवतं. शिक्षण माणूस हा नेहमी परीक्षण करायला लावतं आणि जो सत्याची जाणीव करून देतो तो खरं शिक्षण. ज्या शिक्षणामध्ये खरं आणि खोटं कळतं तो शिक्षण. नाही तर ठेवली अनंत तशीची राहावी. किती मोठे मोठे शिकलेली माणसात पाहतो आपण. या प्रकरण दररोज गाजलेली आहेत. उच्च शिक्षित स्वतःला म्हणतात, उच्च शिक्षित अधिकारी म्हणतात, परंतु म्हणूनच म्हणतात तथागत अज्ञानता से भय पैदा होता है, भय से अंधविश्वास पैदा होता है, अंधविश्वास से अंधभक्त पैदा होता और अंधभक्त मानसिक गुलाम होता है. एखाद्याने किती डिग्री घेतलेली असेल तो डिग्रीवाला डिग्री आहे म्हणून तो मोठा काही आहे असं नाही. म्हणून बुद्धांकडे काय झालं?
एकदा तथागत बुद्धांकडे काही माणसं आली आणि तथागत म्हणतात की तुम्ही तथागत आमच्याकडे येता किंवा जेव्हा तिथे तिथे देशना देता त्या देशनामध्ये सांगतात, पण तुमच्या आधी काही लोक आमच्याकडे येतात, मोठे मोठे बाबा येतात, प्रवचन करतात, एवढी मोठी मोठी प्रवचन करतात आणि ते म्हणतात की मी म्हणतो तेच बरोबर आहे. त्यानंतर दुसरी बाई येते मोठा टिळा लावलेली, ती सुद्धा प्रवचन करते आणि ती प्रवचनात म्हणते की मी म्हणतो तेच बरोबर आहे. एक आणखी दुसरा ज्योतिष्य टाईप माणूस येतो, तो म्हणते मी माझं म्हणणं तेच बरोबर आहे. आणि तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणता की तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही ऐकावं कोणाचं? म्हणून तथागतांनी हे कालाम लोकांना सांगितलं. म्हणून आपण कालाम सूत नेहमी ऐकतोय. कालाम सूत्रामध्ये म्हटलेलं आहे तथागतांनी, तो किती शिकलेला असेल, किती मोठा असेल, किती डिग्री असेल, किती दिसायला सुंदर असेल, किती चांगली त्याची वाणी असेल, तरी परंतु त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण जोपर्यंत तर्कसंगत बुद्धिसंगत तुम्हाला ग्वाही देत नाही, तुम्हाला वाटत नाही हा बोलणारा खरा बोलतोय, त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. एका महाराजांनी सांगितलं की माणसाच्या चेहऱ्यावर जनावराचा जर चेहरा लावला तो देव होऊन जातो, त्याला पूजत बसा. पूजतच आहे. कधी चिकित्सा केल्या जात नाही. माणसाच्या डोक्यावर प्राण्याचं डोकं लागेल का? कारण माणसाचा रक्त गटवेडा, माणसाची साऱ्याच गोष्टी वेगळी, त्याचा सर्व वेगळा. एका माणसाचं रक्त दुसऱ्या माणसाला लागत नाही, तर प्राण्याचं माणसावर डोकं लागेल का? तरी परंतु मानसिक गुलामी. काल आपण बघितलं असेल 2 दिवसापूर्वी जयंती झाली. जयंती अशी झाली की ज्या माणसाचा चेहरा पाहत नाही, माणसाला शेपूट असतो, माणूस मोठा असतो आणि कधी जन्मला त्याचे काही माहित नाही, तरी परंतु शिकलेली माणसं आज विज्ञान युगांमध्ये, ज्या युगांमध्ये आपण म्हणतो की एवढी प्रगल्भतेची जगाला आपण कवटीत आणू शकतो एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे, तरी परंतु भारतामध्ये नागपूरमध्ये मोठी मोठी प्रोग्राम झाली, मोठी मोठी माणसं त्या रांगेत होती. हे कशाचं प्रतीक आहे? हे कशामुळे आहे? बाबा तू शिकलेला असून तू असं का करतोय? हे सर्व मानसिक गुलामाचे काम आहे. म्हणून बुद्धाला आपण का मानतो? 5 इंद्रियामध्ये सारेच बोलतात, बुद्धाने 6व्या इंद्रियावर बोललं, कारण सर्व काही करणारा तुमचा मनच आहे. म्हणून धम्मपदामध्ये म्हणतात मनोसेट्टा मनोमया, हे सर्व मनाचीच करामत आहे. हे मनाला काबू ठेवायचं असेल तर धम्माच्या मार्गाने येणं गरजेचं आहे. धम्म हा सातत्याने सांगतो की तुमचा कल्याण तुम्हालाच करायचंय, तुमचा कल्याण कोणीच करणार नाही. तुम्ही म्हणू नका मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी लंगडा आहे, खुळा आहे, काळा आहे, गोरा आहे, मला काहीच करता येत नाही. आजच्या युगामध्ये, आज जीवन जगणाऱ्या युगांमध्ये एवढी मोठी संधी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. आता कोणालाच काही बोलण्याची संधी नाही, कारण आपण सर्व काही होऊ शकतो. आज नागपूर शहरांमध्ये, नागपूर महानगरपालिकांमध्ये सर्व महिलाच महापौर आहे, उपमहापौर आहे, मोठ्या कमिशनर आहेत. कशा जाऊन बसल्या? म्हणजे महिला पूर्वीच्या किती ज्या पल्लूमध्ये होत्या ते तिथे जाऊन बसल्या. कोणत्या शक्तीने मदत केली? आज कोणत्या देवळांमध्ये बघा एकही पुजारी होऊ शकत नाही, परंतु ज्यांनी शक्ती दिली, ज्यांनी बुद्धीचा विकास करण्याचा मार्ग दिला, त्या मार्गामुळे तुम्ही तिथे जाऊन बसू शकता. आणि बसले आहात हे कोणत्याही देवानी धर्मानी कर्मानी कोणी तुम्हाला दिलं नाही. म्हणजे तुमच्या बुद्धीचा विकास झाला तर तुमच्या बुद्धीच्या मार्गावर जाऊन तुम्ही ते पद हासिल करू शकता. म्हणून तुमच्या बुद्धीचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. कोण काय करतो मला घेणं देणं नाही, माझ्यात बदल झाला पाहिजे, मी माझ्या बुद्धीचा विकास केला पाहिजे. तुमच्या बुद्धीचा विकास कोणीच करणार नाही. एकदा काय झालं, एक विद्यार्थी सरांकडे आला आणि सरांना म्हणतो, सर मी खूप दिवसापासून खाली पिली आहे, मला काहीतरी काम द्या. सर म्हणाले त्यांना, तू कोणतं काम करशील रे? सर कोणतेही काम करायला तयार आहे म्हणे. असं कर म्हणे, हे इथं झाडे आमच्या ही सर्व झुडी झुडपं दिसतात, ही जंगल दिसतात, पण हे कापून टाक. ठीक आहे सर म्हणे. तो मार्केटमध्ये गेला, इतवारीत गेला, इतवारीतून त्यांनी कुऱ्हाड आणली, कुऱ्हाडीला धार दिल्याने झाड कापायला सुरुवात केली. दररोज झाड तो सतत कापत गेला.
असं करता करता त्याला 1 वर्ष पूर्ण होण्यासाठी 2 दिवस बाकी असताना दुसरा विद्यार्थी सरांकडे आला आणि दुसरा विद्यार्थी सरांकडे आल्यानंतर सरांना म्हणतो, सर मी खूप दिवसापासून खाली पिली आहे, मला काहीच काम नाही, काही काम असेल तर द्या ना सर. ते म्हणाले, कोणतं काम करशील? सर कोणतेही काम करायला तयार आहे. ठीक आहे म्हणे, हे आमची जंगल दिसतात, ही कापायला सुरुवात करून टाक. तो सुद्धा मार्केटमध्ये गेला, त्यांनी सुद्धा कुऱ्हाड आणली आणि झाड कापायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर काय झालं की तो नंतर आला, त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर नंतरच्या जो दुसऱ्यांदा आलेला जो दुसरा होता त्याचं सरांनी प्रमोशन केलं आणि पहिला तसाच राहून गेला. पहिला तसा राहिल्यानंतर पहिल्याच्या मनामध्ये आलं की काय झालं, अरे हा दुसरा आला, त्याच्यापेक्षा मी तर 1 वर्षांनी सिनियर आहे, मी सिनियर असताना माझ्या ज्युनियरचं प्रमोशन झालं, यांनी काहीतरी गडबड केली असावी, काहीतरी लग्नाप्लिकेशन लावलं असेल. म्हणून तो सरांकडे येतो, सर हा नंतरचा आलेला, याचं तुम्ही प्रमोशन केलं, माझं काय चुकलं, काय गडबड झाली माझ्याच्याने? सर हुशार होते, सरांनी सांगितलं तू असा कर म्हणे की तो सेकंड आला त्याच्याचकडे जा. तो सेकंड आला त्याच्याकडे जातात, त्याला विचारतात, अरे रामू तुझा प्रमोशन झालं, किती पैसे दिले, कोणाचा लग्न लावला? तेव्हा तो काय म्हणतो पहिल्याला, अरे तू झाड कसा कापत होता? तो पहिला का म्हणतो, मी मार्केट मध्ये गेलो, कुऱ्हाड आणली, कुऱ्हाडला धार दिलं, तेव्हापासून झाड मी कापतच आहे. मग तो पहिला दुसऱ्याला विचारतो, तू कसा कापत होता? तर दुसरा काय म्हणतो, मी मार्केट मध्ये गेलो, कुऱ्हाड आणली, त्या कुऱ्हाडीला 1 तास धार दिला, 2 तास झाड कापले, पुन्हा 1 तास धार दिला, पुन्हा 2 तास झाड कापले, मी अशाच प्रकारे झाड कापत होतो. आता मला सांगा की ह्या दोघांमध्ये सरांना काय फरक जाणवला असेल, सरांचा कोणता फायदा झाला असेल? कोणी माणूस फायदेशीर नोकराला ठेवत नाही, काहीतरी सरांचा फायदा झाला असेल. असा कोणता फायदा झाला तुम्हाला वाटतं? झाडाची संख्या जास्त कापली. कशामुळे कापल्या गेली? धार देत्यामुळे. म्हणजे तो आपल्या कुऱ्हाडीला दर 2 तासांनी धार देत होता, म्हणून तो झाड कापण्याची संख्या वाढवली. एखाद्याने म्हटलं की मी कुऱ्हाड आणली, कापतो, मी खूप शिकलाय, खूप डिग्री आहे माझ्याकडे, पण आत्ताची माहिती माझ्याकडे नसेल तर माझं शिक्षण काही कामाचं नाही. म्हणून तुम्हाला आज अपडेटिंग राहणं गरजेचं आहे. तुम्हाला विकास करायचा असेल आपल्या मुलाचा स्वतःचा, की दररोजची बातमी काय ते अपडेट केलाच पाहिजे. पेपर तुम्ही वाचलाच पाहिजे. पेपर नसेल तर न्यूजची बातमी वाचली पाहिजे. मला हे काम, मला ते काम हे सांगू नका, कारण तुमच्या बुद्धीचा विकास कोणीच करणार नाही. जी बातमी तुम्हाला माहित होईल ती इतरांना माहित होणारच नाही. जर तुमच्याकडे पेपर येत नसेल तर तुम्ही टीव्ही उघडायची, काय बातमी ती बघायची. म्हणून नेहमी मुलांना स्वतःला एक सवय लावायची की रिसेंट जी बातमी असेल, मला अपडेटिंग. आज कोणाला विचारलं देशाचे नियोजन मंत्री कोण आहेत, देशाचे उपसभापती कोण आहेत, लोकसभेचे उपसभापती कोण आहेत, राज्यसभेचे सभापती कोण आहेत, देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत, देशामध्ये कशाचं नियोजन चालू आहे, आता कुठे इलेक्शन चालू आहे. आपण मुलांना विचारलं, मुलींना विचारलं, ते म्हणते मला माहितच नाही. म्हणजे भविष्यासाठी तुमची मुलं पुढे जाणार नाही. पुढे जाण्याचं असेल तर तुम्हाला तुमची जबाबदारी आहे की माझा मुलगा रिसेंट माहिती असली पाहिजे, त्याने बुद्धीला धार दिलाच पाहिजे. जर बुद्धीला धार देण्यासाठी तुम्ही त्याला तयार केलं तर येणाऱ्या काळाला तो चांगल्या प्रकारे सामना करू शकतो. नाहीतर घरांमध्ये बेकूफ निर्माण होतील, घराला त्रास देतील, कारण खाली पिली डोकं भूताचं घर असतं. आपले मुलं विकसित असली पाहिजे, आपल्या मुलांचा बुद्धीचा विकास झाला पाहिजे. म्हणून बुद्धीचा विकास करण्यासाठी आपली जबाबदारी आहे. म्हणून आपण एकत्र बसलो पाहिजे. पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही बुद्ध जीवन जगणारी माणसं आहोत. जर घरामध्ये चांगले संस्कार घडवायचे असेल, चांगले माणसं निर्माण करायचे असेल, स्वतःला चांगला माणूस व्हायचा असेल, बुद्धांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. म्हणून बुद्धांच्या समोर दररोज आपण बसलं पाहिजे आणि घरांमध्ये वंदना घेतली पाहिजे. वंदना आणि प्रार्थनेमध्ये फरक आहे.
प्रार्थना म्हणजे कोणती शक्ती तुम्हाला येऊन मदत करेल? वंदनेमध्ये असं काही नाही. वंदनेमध्ये त्या गुणाचं वर्णन करणे, तसा गुणवान होण्याचा प्रयत्न करणे, तसा गुणवान होण्याच्या मार्गावर चालणे, इतरांना गुणवान होण्यासाठी सांगणे. मी स्वतः गुणवान होईल इथे असं म्हटलेलं असेल. गुण तुम्हाला स्वतःला संपादित करायचं आहे, गुण स्वतःला स्वीकारायचा आहे. तुम्हाला गुण घेण्यासाठी तर कोणीच येणार नाही. म्हणून हा भावनेचा फरक आहे. आणि वंदनेमध्ये आपण आल्यानंतर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, त्या बुद्धीला चरण जातो जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी काम येणार आहे. त्या बुद्धीचा हेतू प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. अशीच बुद्धी माझ्याकडे येऊ दे, माझा विकास होऊ दे, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा होऊ दे, माझ्या कुटुंबाचा विकास होऊ दे. जर तुमची बुद्धी विकसित नसेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या बुद्धीवर विश्वास ठेवता. म्हणून दुसऱ्यावर जो कार्यभार, तुकोबा म्हणतात, जो दुसऱ्यावर अवलंबून राहिला त्याचा कार्यभार बुडाला. म्हणून आपल्याला आपल्या बुद्धीचा विकास करायचा आणि आपल्याला काय व्हायचंय? अतदीप भव. स्वतःचा दिवा स्वतःलाच व्हायचंय. आता कोणाला सांगायचं नाही मी पोरगा आहे, पोरगी आहे. बडे शाळेत गेल्यानंतर त्याचा अभ्यास त्यांनी केलाच पाहिजे. 5वीचा विद्यार्थी असेल तर 5वीचाच अभ्यासक्रम असतो त्याला, 6वीचा असेल 6वीचा अभ्यासक्रम असतोय. जर आपण अभ्यासच केला नाही, त्याच्यात नापास झालो, परत परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो, परत परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो, मग नापासाचे पाढे वाचत राहिल्यानंतर आपली बुद्धी विकसित न करण्यामध्ये कोण कारणीभूत राहील? आपणच राहतो. म्हणून मी परत कोणत्या घटना माझ्यात घडणार नाही, त्यासाठी माझ्या बुद्धीचा विकास मी केला पाहिजे. आणि बुद्धिमान माणसाची सर्वांना गरज आहे. घरामध्ये चांगल्या माणसाची गरज आहे. घरात चांगला मुलगा पाहिजे, चांगली मुलगी पाहिजे. ती बुद्धिमान असेल, आपल्या बुद्धी सर्वांच्या कल्याणासाठी काम करत असेल, तोच मुलगा दुसऱ्यांना जावई चालतो. तीच मुलगी दुसऱ्याला सून चालते. मग सून चांगली निर्माण करायची असेल तर घरातून निर्माण करावं लागेल. जावई चांगला निर्माण करत घरातून करावं लागेल. हे करण्यासाठी कोणत्याही बाजारामध्ये, कोणत्याही मार्केटमध्ये कोणती वस्तू मिळणार नाही. ती संस्कार वस्तू आपल्या घरात मिळेल. म्हणजे बुद्ध होणे म्हणजे संस्कारित होणे, बुद्ध होणे म्हणजे नीतिमान होणे, बुद्ध होणे म्हणजे शीलवान होणे. आपल्याला हा टप्पा लावलेला आहे, हा शिक्का लावलेला आहे. म्हणून हा शिक्के असलेली माणसं आपण आहोत. आपल्याकडे सारे लोक वेगळ्या नजरेने का पाहतात? तो बुद्ध माणूस आहे. आज जगांमध्ये युद्ध चालू आहे. युद्ध चालू असताना बुद्धांची आठवण केलं जातं. बुद्ध ही काही एखाद्या व्यक्तीचं नाव नाही. बुद्ध ही मिळालेली उपाधी आहे, पदवी आहे. ती पदवी कोणालाही म्हणतात. सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाने सांगितलं, ही पदवी कोणालाही मिळू शकते. ही माझी मोनोपल्ली नाही, पण त्याला त्या त्या मार्गाने जावं लागेल. बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्हाला कल्याणी व्हायचं, तुम्हाला त्या त्या मार्गाने जावं लागेल. जो जो माणूस त्या मार्गावर जाईल त्याचा कल्याण होईल. म्हणून आपण कल्याणी मार्गावर गेलेली माणसं. आज आपण कोणत्या धर्मात होतो, कोणत्या जातीत होतो. आता आपण जात सोडली, धर्म सोडला, नवा मार्ग स्वीकारला. आणि तो मार्ग का म्हणतो? आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये 18वी प्रतिज्ञा आहे, प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून माझं जीवन चालवेल. कसा चालवेल मी? प्रज्ञाशील करुणा. प्रज्ञेबद्दल तुम्हाला सांगितलं. प्रज्ञा आणि ज्ञानामध्ये फरक आहे. ज्ञान म्हणजे संकलित केलेली माहिती, इथून तिथून गोळा केलेली माहिती. घड्यात भरलेलं पाणी, मटक्यात भरलेलं पाणी, संपलं पाणी की सारं झालं. परंतु विहिरीतलं पाणी पुन्हा पुन्हा येतं, पुन्हा पुन्हा येतं. म्हणून माझी बुद्धी कशी असली पाहिजे? प्रज्ञावंत असली पाहिजे. बाबासाहेब प्रज्ञावंत होती. प्रज्ञावंत होऊन चालणार नाही. शिलांची जोड पाहिजे. आप खूप शिकलेले आहात, खूप डिग्री आहे, पण चरित्रच नसेल तर त्या शिलाला कोण पाहत? शिलो समपणो नारो सुपटिपन्नो वती बको. म्हणून शिलाला जपणं गरजेचं आहे. माझं शील मी जपलो पाहिजे, शीलवान मी झालो पाहिजे. मी शीलवान झाल्यामुळे समाजांमध्ये, कुटुंबांमध्ये चांगला माणूस म्हणून तुम्हाला मिरवता येतं. चांगला माणूस म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. ही चांगला माणूस होण्याची शक्ती आम्हाला हा धम्म देतोय. म्हणून धम्माचं वारंवार का करणे? की मला शीलवान व्हायचं. प्रज्ञाशील करुणा. प्रज्ञा असेल, शील असेल, परंतु करुणा नसेल तर काय कामाची? खूप माणूस चांगला आहे. एक माणूस काय झाला, एकदा एका माणसाकडे काही वस्तू मागायला आलं. एक विद्यार्थी सायकल मागतोय. सर सायकल पडली देऊ का? नाही नाही, त्या सायकल मध्ये हवाच नाही, ती पंक्चरच आहे.
चांगला माणूस आहे, दारू नाही पेत, बिडी नाही, सिगारेट, मासपची काही खातच नाही, पण कोणाची मदत म्हटली तर काहीच करतच नाही तो. म्हणजे तुम्ही चांगले असून मदत करायची भावना नसेल, करुणा नसेल तर काय कामाची. तुम्हाला ते जाणलं पाहिजे, मी मदत करणार नाही तर कोण करणार. म्हणून तुम्हाला शिला बरोबर तुमच्याकडे करुणा सुद्धा असणे आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणतात की भारतीय संस्थांमध्ये, भारतीय व्यवस्थेमध्ये, या व्यवस्थेमध्ये मला एवढ्या प्रकारचं मजबूर केलेलं आहे, माझे इतका त्रास कोणी कोणत्याही लोकांनी दिलेला नसेल तेवढा त्रास मला झालेला आहे. तरी परंतु या त्रासातून मुक्त होण्याचं काम, हे मुक्त होण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कशामुळे? या विचारांमुळे. जर आपल्याकडे विचाराची देणघेण नसेल तर आपल्यामध्ये बदल होत नाही. म्हणून मला माझ्यात बदल करायचा आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की या एवढं असूनही बाबासाहेबांनी, तुम्हाला माहिती आहे हिंदू कोड बिलांच्या वेळेस महिलांनी मोर्चा काढला, त्यांच्यावर एवढे मोर्चे निघाले का रे बाबा तुमच्या अधिकार हक्कासाठी मी झटतोय आणि तुम्हीच माझ्या विरुद्ध मोर्चे काढत आहात. एखाद्या माणसाने म्हटलं, एखाद्या बाईला जर नोकरी दिली असेल, काही आपण शिक्षण दिलं असेल, ती जर झगडायला आली असेल, अरे या बाईलाच मी एवढं मोठं देऊन ही माझ्या अंगावर येते म्हणते, हट काही कामाची नाही, असं आपण क्रोधाने बोललो असतो. पण बाबासाहेबांनी तसं केलं का? नाही. बाबासाहेबांची करुणा होती. म्हणून करुणामय, मंगलमय, महाकारुणिक तथागत आपल्या समोर आहे. महाकारुणिक असल्यामुळे, त्यांचे आदर्श गुरु महाकारुणिक असल्यामुळे तथागतांची करुणा बुद्धात, बाबासाहेबात आली. बाबासाहेबांनी करुणामय वातावरणात असल्यामुळे कोणत्याही ब्राह्मणावर, कोणत्याही ब्राह्मण स्त्रीवर, कोणत्याही व्यक्तीवर भेदभाव केला नाही आणि भारतीय संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार हक्क दिले. म्हणून म्हणतात किती संत आले, किती संत जायले, कोणी नवसाला नाही पावलं. किती देवी आली, किती देवता आला, किती उपवास केला, किती तापास केला, रात्रंदिवस पूजा पाठ करत केली, कोणती देवी देवता कधी कामाला नाही आलं. एक भीम जन्माला, माती गोट्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची फळी उतरली भीमा तुझ्या जन्मामुळे. एक पुत्र जन्माला येतो, 65 वर्षामध्ये एवढे कृत्य करून जातो आणि असा कृत्य केलं त्याने की कोणी आल्यानंतर तुम्हाला शेवटच्या पिढीपर्यंत पुरेल एवढं धान्य त्यांनी दिलं. एक छोटीशी कहाणी सांगतो. एकदा काय झालं, एक माणूस होता, त्या माणसाला, मोठा राजा, चांगला माणूस होता, त्याला रात्रीला झोपच येईल, झोप येईना. म्हणून काय झालं की तो आता कोणाकडे जाऊन विचारावा, आणि तो तथागतांकडे आला. तथागताला म्हणतो की तथागत मला रात्रीला झोपच येत नाही. काय कारण आहे? कारण असं आहे म्हणे की माझ्याकडे एवढी संपत्ती, एवढी संपत्ती आहे, 7 पिढीला माझी संपत्ती भरमसाठ होऊ शकते. माझ्या पिढीत त्या लोकांनी किती त्याचा वापर केला तरी चालतं, परंतु 8व्या पिढीला अर्धच पुरते. अर्ध्या पिढीचा काय होईल म्हणून मला रात्रभर झोप येत नाही. तथागत म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही गावांमध्ये जा आणि चतकोर भाकर घेऊन या किंवा चतकोर भाकरांचं पीठ घेऊन या. तो म्हणाले एवढी गोष्ट? आता स्वतः मोठा धनसंपन्न व्यक्ती, सुटाबुटातला व्यक्ती, लोकात कसं जावं म्हणून त्यांनी काय केलं, भिकाऱ्यांचे कपडे घातले, कारण बुद्धा त्याचा उपाय देणार होता. म्हणून तो त्या गेला. गेल्यानंतर एक म्हातारी होती, खेड्यांमध्ये म्हातारी असतात, त्या म्हातारीनं घरचं स्वयंपाक केलं, आपलं मडकं घेतलं, मडकं घेऊन ती बाहेर निघते, तेवढ्यात तो तिथे पोचला. जशी फाटक लावते तेवढ्यात तो पोचला आणि तो म्हणतो आई मला भूक लागली आहे. आई घरात काही असेल ते का? मी 3 दिवसापासून उपाशी आहे, माझ्या पोटामध्ये काहीच अन्न नाही, आई घरात काही असेल तर दे ग. ते म्हणते म्हातारी, अरे बाबा घरात काहीच नाही म्हणते, जेवढं होतं तेवढं मी खाल्लं, आता मी कुठून देऊ तुला? नाही नाही आई काही कर, मी 3 दिवसापासून उपाशी आहे आई, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, काही कर आई, मला कसं दे. ठीक म्हणते बाबा, आपल्या डोक्यावरचं मडकं खाली ठेवते, फाटक उघडते, फाटक उघडून आपल्या घरात जाते. घरात गेल्यानंतर ते घरातली छोटी छोटी पिपे असतील त्याला ठोकते, या पिप्यातून त्या पिप्यातून, तर आंजोळीभर पीठ तिथून निघतं. आंजोळीभर पीठ निघाल्याबरोबर ती खुश होते, अरे रे बाबा ह्या पिठाची अर्धी पोळी होते. ती पीठ घेते आणि आनंदाने म्हणते की बाबा रे ह्या पिठाला घेऊन घे, तू पोळी भरून खाऊन घे. तेव्हा तो म्हणतो आई तुझ्या घरात एवढंच पीठ आहे?
हो म्हणे एवढंच स्वीट आहे, तू सायंकाळी काय खाशील? तर ती म्हणते की सायंकाळची चिंता तू करू नको, आता तू खा. ती म्हातारी तेच आहे तो घेईना, म्हातारी तेच आहे तो घेईना, न घेता शेवटी तो चालला गेला. अरे तो विचार करायला लागली त्या म्हातारीला सायंकाळची सोय नाही आणि माझ्याकडे 7 पिढीला पूर्ण 8व्या पिढीचं पुरण्याची मी चिंतेत पडलोय. म्हणजे ती करुणाबाई म्हातारी किती आहे? बुद्ध म्हणतात तुमच्या गरजा किती असायला पाहिजे? तुमच्या गरजा अमाप असेल तर तुम्हाला रात्रीची झोप येणारच नाही. तुमच्या गरजा सीमित ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारची म्हातारी घरात काही नसताना म्हणजे बुद्ध जीवन जगणारी माणसं करुणाबाई असेल, ज्या घरामध्ये ममतेचा सागर असेल, मातृत्व असेल, दातृत्व असेल, तर ती ऑटोमॅटिक उफाळून येतं. त्या म्हाताऱ्याकडून त्याला जीवन जगण्याचा मार्ग कळला की काय जीवन जगता येतं, काय लोकांमध्ये करुणा आहे, काय लोकांमध्ये दातृत्व आहे. ज्या म्हातारीला सायंकाळची सोय नाही. आणि आज देशांमध्ये पहा, भारतात जगांमध्ये युद्ध चालू आहे. कशामुळे? हे आपापलेपणामुळे. अमेरिका आज का असं युद्ध करतोय? युद्ध का होत आहे? युद्ध होण्याचे कारण तेच आहे. म्हणून जगाला बुद्धांची गरज आहे आणि बुद्धाची निर्मिती करण्यासाठी तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. बुद्ध हा निर्माण होण्यासाठी घरातूनच निर्माण करावं लागतं. म्हणून आपण आपल्या घरांमध्ये बुद्धांचा वापर करूया, बुद्धांचे विचार आपल्या घरात नेऊया. बुद्धांचा वापर विचार करायचा असेल तुम्हाला कुठे जायची गरज नाही. दररोज घरात वंदना झाली पाहिजे ही काळजी घ्या. काही करून तुम्ही घरात वंदना झाली पाहिजे. घरातल्या महिलेने तेवढं करावं. बुद्धांकडे बसावं, बुद्धांकडे सकाळी सायंकाळी बसा. समजा जी महिला बसत नसेल ना, मग कंबर दुखते, मग पाठी दुखते, माय दुखते, सारं जीवन दुखत राहते. कारण बुद्ध हा निसर्ग आहे. बुद्ध हा भरभराटीनं देतोय. बुद्ध हा राजांचा पोरग. बघताना, पाहताना, चालताना वाटतं की बुद्धासारखं जीवन असावं. पदोपदी पावली बुद्धांचं त्रिपिटक साहित्य वाचल्यानंतर कळतं की बुद्ध सारखा. आणि आपल्याला बुद्ध मिळतोय, आपल्या समोर मिळतोय. सामूहिकरित्या कुटुंबातल्या लोकांनी सकाळी सायंकाळी बसायचं, घरात वंदना करायची आणि वंदना झालीच पाहिजे ही काळजी सर्वांनी घ्यायची. कारण वंदनेमुळे आपल्या घरामध्ये खूप मोठा परिवर्तन होतो, बदल होतोय. हीच वंदना जर तुमच्या घरात चालू असेल आणि आम्ही तुमच्या घरी आलो, आम्हाला वंदना दिसली, आम्हाला वाटतं आपणही वंदना करावं. घरात नवरा बायको असेल तरी वंदना करावं. एकटा नवरा असेल तर त्यांनी वंदना करावं. एकटी महिला असेल तरी वंदना करावं. जेवढी सामूहिक वंदना कराल तेवढं चांगलं होईल. कारण आपल्याला ज्योत से ज्योत लगाते लो, प्रेम की गंगा बहाते चलो. धम्म आपल्याला कुटुंबात निर्माण करायचे, धम्माचे माणसं निर्माण करायचे. म्हणून सर्वांची जबाबदारी आहे. आणि बुद्धाचा धम्म हा कृतीचा आहे, आचरणाचा आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अशा प्रकारे आपण या धम्माला आज वसंत मेश्रामच्या घरी घेऊन आलो. आपला हेतू तेच आहे की त्यांचा आपला परिचय व्हावा. जोपर्यंत झुटा पैसा रुंडाबाई समय समय पर काम आहे. आमच्या भावाच्या संकट कधी येतील, कोणते येतील आम्हाला काय माहित. म्हणून आमची त्याची ओळख होत राहावी, त्याच्या कुटुंबातली आमची ओळख व्हावी, आमच्या कुटुंबातली त्यांची ओळख व्हावी. म्हणून मी आपल्या वसंतजी मेश्राम यांच्या कुटुंबाला विनंती करतो की आमचा हेतू आहे की तुमच्या कुटुंबाचा परिचय आमच्याशी व्हावा. तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये हा जो आम्ही धम्म घेऊन आलेला आहोत, या धम्माची संगोपन करण्याची, धम्माला विकसित करण्याची, त्याचबरोबर हे धम्म बघण्यासाठी किंवा धम्म रॅलीला, धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम येण्यासाठी ज्या ज्या तुमच्या पाहुण्यांना बोलवलं असेल, जे तुमचे आडोशी पडोशी तुमच्यामुळे आमंत्रित असेल, त्यांचा सुद्धा तुमच्या सुट्टीला परिचय व्हावा. म्हणून मी मेश्रामजी यांना विनंती करतो त्याच्या कुटुंबियांनी आपला परिचय द्या. सगळ्या धम्म बांधव आणि धम्म भगिनींना सप्रेम जय भीम आणि नमो बुद्धाय. आपण आमच्याकडे आला आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. माझं नाव वसंत देवीदास मेश्राम. सर्वांना जय भीम. मी स्मिता मेश्राम, स्मिता वसंत मेश्राम. मी शाळेत शिक्षिका आहे. मी 9वी 10वी 11वी 12वीचे क्लासेस घेते. ॲज अ इंग्लिश आणि SST सब्जेक्ट मी शिकवते. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी मोठी मुलगी डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे आणि माझी लहान मुलगी नर्स आहे आणि माझा मुलगा IIT गुवाहाटीमध्ये 2nd इयरला आहे. धन्यवाद. मैं वैष्णवी मेश्राम,
डॉक्टर वैष्णवी मिश्रा। मैं डेंटिस्ट हूँ मेडिकल में। मैं इनकी एल्डेस्ट डॉटर और जय भीम। जय भीम. मी आयुषी मेश्राम आहे. मी नर्स आहे एम्सला आणि माझा भाऊ सध्या इथे आहे नाही. मी स्मिता मेश्रामची छोटी बहीण आहे. आम्ही रामेश्वरीला राहतो. माझ्याकडे हे रिटायर्ड टीचर होते, रिटायर झालेले आहे. मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुली आहेत. एक मुलगी इंजिनियर झालेली आहे, वर्क फ्रॉम होम करत आहे, आणि एक मुलगी LLB झालेली आहे, ॲज अ लीगल ॲडवायझर. ती IT पार्कला आहे. मी स्मिता मेश्रामची सगळ्यात लहान बहीण आहे. माझं नाव मिसेस निलिमा प्रजा मंडपरे आहे. मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगा पुण्याला आहे, सेकंड इयरला. लहान मुलगा आता 10वी पास झालेला आहे. आणि हजबंड माझे रेल्वेला आहे, सेंट्रल रेल्वे. जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. मी सुमन विभराज आहे. स्मिता मिश्रा, कांचन बनसोड आणि निलिमा मांडपे यांची मुलगी आहे. मला तसे 5 मुली आहेत. 2 मुली माझ्या बाहेर आहेत. सगळ्यांचे लग्न झाले, सगळे आपापल्या घरी सुखी आहेत. तुमच्या एवढंच मला बोलायचं. जय देव. बघा, अतिशय आनंद वाटतो की जेव्हा आपला माणसाचा आपण परिचय करून घेतो. बघा, आपण आपल्या व्यक्तीचा परिचय करून घेतो. काय मुलगा डॉक्टर आहे, काय इंजिनियर आहे, किती ऑफिसर आहे, किती छान वाटतं. म्हणजे एकामेकाच्या घरी गेल्यानंतर त्या घरातली काय प्रगती आहे, जशी तुमची मानसिकतेची प्रगती, आर्थिकतेची प्रगती झाली, तशी धम्माची सुद्धा प्रगती करा. आपल्याला वाटत होतं की सरांच्या घरी कार्यक्रम करण्यासाठी त्यांना स्वतःला कसं होईल, कमी जागा असेल, थोडी असेल, कधी चिंता करू नका. आपण धम्म जीवन जगणारी माणसे दुसऱ्याच्या घरापर्यंत पोहोचलो पाहिजे. म्हणून आपण त्याच्या घरी जाणं गरजेचं आहे. का बरं घरी जाणं गरजेचं आहे? लोकांना बाहेर दाखवायचं. बाबासाहेब म्हणतात की बाहेर बुद्ध, घरामध्ये खंडोबा. खंडोबा विठोबा चालणार नाही, कारण खंडोबा विठोबाने आमची कधीच प्रगती केली नाही. म्हणून तुम्हाला शिकायचं आहे. इथं सर्वातल्या महिलांनी सुद्धा जागृत करा. देवधर्म डोक्यातलं काढा. जर पुन्हा देवाच्या गड्यात, देवाच्या पडक्यात जाल तर खड्ड्यात गेल्याशिवाय तुम्हाला कोणी वाचवणार नाही. बुवाबाजी तयार होईल आणि तुमचं सर्व कल्याण करेल. मग आई बेको, त्याची पोरगी बेको, त्याचा परिवार बेको, सारं बेकुबीचीच आपण पेरणी करू. आपल्याला बुद्धिमान माणसं प्रगती करायची असं म्हणून महिलांची जबाबदारी आहे. स्वतः महिलांनी चेक करा की माझी प्रगती कशी झाली, मी कुठे होती, काय झाली. जर चेक करत नसाल आणि त्या देवाला भजत असाल, त्याचीच पूजा करत असाल, तिथे जाऊन प्रसाद घेत असाल, तर तुमच्या बुद्धी तुमच्या सारख्या कोणीच नाही. मग कोणी तुम्हाला बदलू शकत नाही. कारण तुमची आजची पेरणी उद्याचं पीक आहे. आज पेरणी करताना विचारपूर्वक करा. काय माहित तुम्हाला देव शक्ती आहे, तुम्ही काय जाणता, देवच आहे, तो खूप करतोय. त्याचं केलं, त्याचं केलं, त्याचं केलं. आसाराम सारखा, राम रहीम सारखा, आता नवीन बाबा अशोक खरास सारखा. जेव्हा त्याची शक्ती कळतं तेव्हा कळतं की अरे बाबा, हे बाबा काय होता. म्हणून आपण कोणाच्या बुद्धीला गहाण ठेवणार नाही. माझी बुद्धी गहाण ठेवणार नाही याची काळजी मला घेणे आहे. म्हणून अशा घरी जाणे, म्हणून चांगले विचार एकमेकाला पोहोचवणे, म्हणून पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आता आपण धम्मपालन गाथा घेऊ आणि सर्वांचा आपला यांना परिचय करू. सबब आपस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोगपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरेषु चरितं नतं चरितं चरे धम्मचारी सुखं सेवि अस्मि लोके परं तावता धम्मधरो
भास्वती योत्तमं शुद्धानं धम्मं नारेण नमस्ति सर्वे धम्महोति यो धम्मो नपमज्जति नत्थि मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं वयं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। या गाथेचं मराठी अर्थ आहे सब पाप सकर्णम कुशल सुख संपदा सचित परियोगपनम केतन बुद्ध शासन। सर्व प्रकारचे पाप न करणे, पुण्य म्हणजे कुशल संचय करणे, स्वतःच्या अशुद्ध करणे हेच बुद्धांचे शासन आहे। धम्मचरे सुचरितम नतम दुचरितम चरे धम्मचारी सुखम सेती अस्मि लोके परमिच। सुचरित धम्माचे आचरण करणे, चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करणे, दुराचार करू नये। धम्मचारी म्हणजे जो धम्माचे आचरण करणारा या लोकात परलोकातही सुखाणी राहतात। न तावता धम्मधरो यावता बहुभासती यो जपंकंपी सुखानं धम्म कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्म नपमज्जति। अधिक बोलता येते पण कोणी धम्मधर होत नाही। मात्र थोडे ऐकून धम्माचं अनुसरण करणे, आचरण करणे, जो धम्माचा हिंसाच नाही तोच खरा धम्मधर आहे। नत्थि मे शरणमय्यं बुद्धो मे शरणवरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। बुद्ध शब्द माझे दुसरे म्हणजे स्थान या सत्य वचनाने माझे कल्याण हो। नत्थि मे शरणमय्यं धम्मो मे शरणवरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। धम्माशी माझे दुसरे कोणतेही शरणास्थान नाही, सर्वास्थान नाही। या सत्य वचनाने माझे कल्याण हो। नत्थि मे शरणमय्यं संघो मे शरणवरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। संघाशी माझे दुसरे कोणते शरणस्थान नाही, श्रद्धास्थान नाही। या सत्य वचनाने माझे कल्याण हो, हीच माझी भावना। साधु साधु साधु। आपण आता सर्वांचा व्यक्तिगत परिचय देऊ। परिचय माझ्यापासून सुरुवात करतो आहे। मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, हायकोर्ट नागपूरला मी वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे। 2006 बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि 2016 पासून दरवर्षी 25 डिसेंबरला चलो ओबीसी धम्म के हो धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। म्हणून या धम्माकडे आतुरतेने किंवा धम्म कल्याणी मार्गाने आपण एकत्र आहोत। धम्म जीवन जगणारे आपण सारेच माणसं आहोत। म्हणून या धम्म रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे की सर्वांच्या दारापर्यंत जावं